हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवारांना सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही। शरद पवारांकडून देखील अजित पवारांसाठी परतीची दारं बंद। मला सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा। कुणाला सोबत घेणार नाही म्हणता तुमच्याकडे येतंय कोण? तुम्हाला दरवाजा उघडा म्हणून सांगितलं कोणी? शिंदे गटाचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार। पंतप्रधान मोदींनी रोड शो सभा घेतल्या, तिथे जनतेचा महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा मिळाला। त्यामुळे मोदींना धन्यवाद देणं माझं कर्तव्य, शरद पवारांचा खोचक टोला। विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार, नाना पटोलेंच्या नाराजीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांचं उत्तर। विधानसभेसाठी 288 जागांवर काँग्रेसची तयारी सुरू, नाना पटोलेंचं वक्तव्य। तर काँग्रेसचे कोणतेही नेते काही बोलले तरी महाविकास आघाडी एकत्रच राहील, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मोठा भाऊ छोटा भाऊ महाविकास आघाडीमध्ये असं काही नाही, प्रत्येक मतदारसंघात चांगला उमेदवार बघून जागा वाटपाचा निर्णय घेणार, पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्ट। महायुतीमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ, शिंदे गटाच्या शंभूराज देसाईंसह संजय शिरसाट यांचा दावा। लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेटचा दिला दाखला। एखादा कार्यकर्ता उत्साहात बोलला तर ती शिवसेनेची भूमिका असू शकत नाही, शिरसाटांच्या दाव्यावर मुनगंटीवारांचं उत्तर। तर सार्वजनिक ठिकाणी असे दावे करू नका, नाहीतर महायुतीतही वाद होतील, दरेकरांचा सल्ला। शिवसेनेमध्ये असताना राज ठाकरेंच्या विरोधात पडव्यांनी रचलेल्या षडयंत्रात भुजबळही, मी तोंड उघडलं तर भुजबळ अडचणीत येतील। TV9च्या मुलाखतीमधील भुजबळांच्या वक्तव्यावर संदीप देशपांडे यांचा पलटवार। दिल्लीवरून भुजबळांना उमेदवारी फायनल होती, पण शिंदे गटाने नाशिकची जागा सोडली नाही, मुश्रीफांची प्रतिक्रिया। नैसर्गिक न्यायानुसार नाशिकच्या जागेवर आमचा अधिकार होता, आमच्याकडून भुजबळांवर कोणताही अन्याय नाही, शंभूराज देसाईंकडून स्पष्ट। भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं पण त्यांचा छळ संपवला नाही, भाजपला ओबीसींबाबत राग, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा। मी नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या जातात, प्रत्येक बैठकीला जाणं शक्य होत नाही, नाशिकमधील महायुतीच्या बैठकीमधील गैरहजेरीवर भुजबळांचं स्पष्टीकरण। हे लोक रक्तानं राजकारण करतात, लोकसभेवेळी सोलापुरात दंगली घडवण्याचा फडणवीस आणि त्यांच्या पिल्लावळीचा प्लॅन होता, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप। प्रणिती शिंदेंचे आरोप निराधार, फडणवीस राज्याचे गृहमंत्री, ते असं काही करू शकत नाहीत, नारायण राणेंनी फडणवीसांवरील आरोप फेटाळले। शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्टवरील आक्षेपाशी माझा संबंध नाही, अण्णा हजारेंचा मोठा खुलासा। तर नावाचा दुरुपयोग करून काही जण स्वार्थ साधत असल्याचा अण्णांचा आरोप। सांगली विधानसभेसाठी दावेदारी सुरू, 3 जागा जिंकू, आणखी एखाद दुसरी जागा मिळवू, जयंत पाटलांचं वक्तव्य। तर कुणी काही बोला, काँग्रेस सांगलीमध्ये 4 ते 5 जागांवर लढेल, विश्वजित कदम ठाम। सांगलीच्या निवडणुकीत मला आणि विशाल पाटलांना त्रास सहन करावा लागला, लवकरच चोख उत्तर देणार, काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा इशारा। इटली दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट, जॉर्जिया मेलोनी आणि मोदींमध्ये द्विपक्षीय चर्चा। आज आणि उद्या मराठवाडा मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट, कोकणातही 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।